सध्या देशात गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणाचं पुणे कनेक्शन हे 2-3 दिवसांपूर्वीच उघड झालेलं होतं। त्याच पुणे कनेक्शनचा आणखी एक पार्ट समोर आलेला आहे, कारण पुण्यातून आता तिसरी अटक झालेली आहे। पुण्यामधल्या एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून, प्राध्यापिका म्हणून गेल्या 20-25 वर्षांपासून शिकवत असलेल्या मनीषा मांढरे नावाच्या एका महिलेला अटक करण्यात आलेली आहे। मी आता याच कॉलेजच्या बाहेर उभी आहे, ज्या कॉलेजमध्ये ही महिला गेल्या अनेक वर्षांपासून प्रोफेसर म्हणून कार्यरत होती। पुण्यातलं प्रसिद्ध असलेलं मॉडर्न कॉलेज आहे। मॉडर्न कॉलेजच्या याच ज्युनियर कॉलेजमध्ये ही जी मनीषा मांढरे आहे ती गेल्या 20-25 वर्षांपासून शिकवते अशी माहिती समोर येते। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर ही बायोलॉजीची लेक्चरर आहे। याचाच अर्थ बायोलॉजीच्या पेपरला काय काय येणार आहे याविषयीची तिला माहिती होती। आता ती महिला या रॅकेटशी निगडीत कशी आहे हे समजून जर घ्यायचं असेल तर आपल्याला हे आधी समजून घ्यावं लागेल की NTA जे ज्यांच्याकडून ही नीटची सगळी परीक्षा जी आहे ती ऑर्गनाइज केली जाते, पेपर सेट केले जातात, त्याच NTA बरोबर गेल्या 4 ते 5 वर्षांपासून हीच मनीषा मांढरे नावाची जी महिला आहे ती कार्यरत होती। त्यामुळे पेपर सेट करण्यामध्ये तिचा सुद्धा सहभाग होता आणि त्याचबरोबर बायोलॉजीचे नेमके कोणते प्रश्न या पेपरमध्ये येणार आहेत याविषयीची सुद्धा माहिती हिला आधीपासूनच होती। आत्ता जी काही माहिती समोर येते या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार ज्याला म्हटलं जात आहे तो PV कुलकर्णी नावाचा एक प्रोफेसर आहे। मूळचा लातूरचा आहे, मात्र पुण्यामध्ये कोचिंग क्लास चालवतो। त्याच प्रोफेसरने जो एक पॅटर्न अवलंबलेला होता हा पेपर लीक करण्यासाठी किंवा त्याच्या विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी, तसंच काहीसं या महिलेनं सुद्धा केलेलं आहे। या प्रकरणामध्ये मुख्य म्हणजे जी मध्यस्थी महिला आहे तिचं नाव मनीषा वाघमारे आहे, जिला यापूर्वीच अटक झालेली आहे। याच मनीषा वाघमारेच्या घरी काही स्पेशल क्लासेसचं ऑर्गनायझेशन करण्यात आलेलं होतं, ऑर्गनाइज केलेले होते हे स्पेशल क्लासेस, ज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी लाखो रुपये भरलेले आहेत या पेपरमधले काही प्रश्न आधीच मिळवण्यासाठी, अशा विद्यार्थ्यांसाठी हे स्पेशल कोचिंग जे आहे ते ठेवलेलं होतं। त्यामध्येच कुलकर्णी नावाचा हा जो प्रोफेसर आहे त्यानं सुद्धा केमिस्ट्रीचे काही विषय जे आहेत किंवा काही मुद्दे जे आहेत ते क्लिअर केलेले होते, काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं लिहून दिलेली होती। त्याचनुसार या महिलेनं सुद्धा, या प्रोफेसरनं सुद्धा तिचा जो टॉपिक होता तो म्हणजे बायोलॉजीचे सुद्धा काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं लिहून दिलेली होती अशी सुद्धा माहिती समोर येते। मात्र जेव्हा या सगळ्या विषयी कॉलेज प्रशासनाला विचारण्यात आलंय तेव्हा कॉलेजनं थेटपणे या सगळ्याशी आपला काही संबंध नसल्याचं म्हटलंय। NTA बरोबर जी काही नेटचा पेपर सेट करण्याची प्रक्रिया असते ती अतिशय गोपनीय असते, त्या सगळ्याचा कॉलेजशी काही एक संबंध नाहीये। गेल्या 4-5 वर्षांपासून मनीषा मांढरे या व्यक्तिगत स्वरूपावरती NTA बरोबर काम करतात, मात्र आपल्याला या सगळ्याविषयी कुठलीही माहिती नाही। गेल्या 20-25 वर्षात त्यांच्या बाबतीत कुठलीही कॉन्ट्रोवर्सी समोर आलेली नाही किंवा त्यांच्या बाबतीत कधी कुणाशी वादविवाद असतील किंवा या आधी अशा पद्धतीचे काही संशयास्पद आरोप असतील असं कधीच काहीच घडलेलं नाहीये। त्यामुळे आता जे काही घडलंय हे खरं तर कॉलेजसाठी सुद्धा शॉकिंग आहे। मात्र CBI कडून असेल किंवा मग शिक्षण विभागाकडून असेल अजून कुठलीही फायनल इन्फॉर्मेशन किंवा ऑथेंटिक इन्फॉर्मेशन, अधिकृत माहिती आलेली नाहीये। जेव्हा ही माहिती समोर येईल त्यानंतर या महिलेवरती आम्ही कॉलेजच्या दृष्टिकोनातून जी काही कारवाई करणं अपेक्षित आहे ही कारवाई सुद्धा करू अशी सुद्धा माहिती कॉलेजच्या प्राचार्या आणि भाजपच्या नगरसेविका असलेल्या निवेदिता एकबोटे यांनी दिली आहे। तर पुण्यातल्या कात्रज परिसरामध्ये जिथे ही मनीषा मांढरे वास्तव्याला आहे तिथल्या घरी सुद्धा CBIच्या वतीनं रेड मारण्यात आलेली आहे। तिथं तिच्या घरच्यांची, आजूबाजूच्यांची चौकशी सुरू आहे। घरातून काही पुरावे सापडतायत का हे सुद्धा शोधलं जात आहे। तर जी माहिती समोर येते त्यानुसार हीच जी महिला आहे मनीषा मांढरे ही सध्या दिल्लीला गेलेली होती आणि तिला दिल्लीतून अटक केलेली आहे। मात्र पुण्यातल्या घरी सुद्धा सध्या चौकशी जी आहे ती सुरू आहे आणि या प्रकरणामुळे आता एकंदरीत असं लक्षात येत आहे की पुण्यातले अनेक मोठे मासे या सगळ्याशी कनेक्टेड आहेत। त्यामुळे आणखी काही नावं समोर येण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। अर्थात CBIच्या पुढच्या तपासामधून आणखी काय काय समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect।